ज्यावेळेस संतोष देशमुख सरपंच झाले त्यावेळेस माझे तीन ग्रामपंचायत मेंबर त्याच्यामध्ये निवडून आले होते आणि मी 9 मताने पराभूत झालो होतो। त्यावेळेस आमचं असं अंडरस्टँडिंग होतं म्हणजे आमचे सहकारी मित्र आहेत आप्पासाहेब गायकवाड किंवा आमचे ग्रामपंचायत मेंबर आहेत आशाराम बाबा देशमुख आणि त्यांचे आम्ही असं हे केलं होतं की बाबा एक 10 जर विहिरी मंजूर झाल्या तर 6 विहिरी त्यांनी करायच्या, 4 नावं आम्ही द्यायचे। त्याप्रमाणे आमचं काम चालू होतं किंवा जे काही शासनामार्फत कामं येतील त्यांनी मंजूर केलेली कामं त्यांनी करायचे, आम्ही मंजूर करून आणलेली कामं आम्ही करत होतो। परंतु संतोष देशमुख यांचं निधन झाल्यानंतर मधल्या काळामध्ये वर्षा सोनवणे ह्या सरपंच झाल्या, पण त्यांचा कारभार दुसरे लोक बघत होते। त्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यामार्फत आम्हाला एक 35 ते 36 विहिरी मंजुरीसाठी आम्हाला वरून हे आले होतं। मग त्या काळामध्ये त्या विहिरी अडवण्याचं काम आमचं झालं किंवा आम्हाला अजितदादांच्या मार्फत गावामध्ये मस्साजोग ते आपलं शिंदी रोड ते खमदारा वस्ती या ठिकाणी आम्ही 20 लाख रुपयाच्या कामाची मागणी केली होती। मस्साजोग ते ज्योतिबा मंदिर पैसा वस्ती या काम 20 लाख रुपयाची मागणी केली होती आणि आमच्या इथलं बबनदादा देशमुख यांच्या घरापासून आमच्या नदीपर्यंत एक रस्ता आहे, त्याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होत जाण्यासाठी तिथं एक आम्ही 10 लाख रुपयाची मागणी केली होती। ती मागणी आमची मान्य झाली, परंतु कलेक्टर साहेबांना ते कागद खोटे आहेत असं सांगून ते बी काम आमचे रद्द करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला। मग आम्ही एवढं सहकार्य करून सुद्धा नाही, वर्षा सोनवणे यांनी काही कारण सांगितलं नाही, परंतु गावातून आमच्या कलेक्टर साहेबांना फोन गेला की जे आम्ही एक लेटर पॅड दिलं होतं, म्हणजे संतोष देशमुख हे असताना तुम्हाला मागं सांगितलं की आमचं असं ठरलं होतं की आम्ही जे कामं मंजूर करून आणतो ते आम्हाला द्यायचे, त्यांनी जे कामं करतील ते त्यांनी करायचे आणि ग्रामपंचायतीचे लागणारे कागदपत्र प्रत्येकाने एकमेकाला द्यायचे। मग त्याच्यानुसार आम्ही आमचे ग्रामसेवक साहेब आहेत त्यांना विनंती केली, व ग्रामसेवक साहेब आम्हाला एक असं ग्रामपंचायतचं कव्हरिंग लेटर द्या मागणीचं। मग त्यानुसार आमचे ग्रामसेवक साहेबांना आम्हाला ते पत्र दिलं आणि ते पत्र आम्ही अजितदादांच्या संबंधित ऑफिसला पोच केलं, परंतु ह्यांनी कलेक्टर ऑफिसला फोन करून सांगितलं की ते पत्र खोटं आहे किंवा त्याच्यावर ग्रामसेवक साहेबाची सही खोटी। मी त्यावेळेस बी त्यांना आवाहन केलं की तुम्ही ग्रामसेवक साहेबाला कलेक्टर साहेबासमोर बोलून घ्या आणि ग्रामसेवक जर समजा खोटं आहे म्हणले तर तुम्ही जी गोष्ट म्हणताल ती आम्ही करायला तयार आहेत।